हॅलो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण विद्युत पुरवठा, विद्युत रोध आणि उष्णता यांचा संबंध असणारी काही उदाहरणे सोडूया. पहिलं उदाहरण आहे टोस्टरची उष्णता निर्माण करणाऱ्या घटकाचा विद्युत रोध 100 ओहम इतका आहे आणि तो 200 व्होल्ट विद्युत पुरवठ्याशी जोडलेला आहे. तर 10 सेकंदांमध्ये निर्माण होणारी उष्णता शोधा. आता आपण सुरुवात करूया. आपल्याला काय शोधायला सांगितले आहे हे लिहून घेण्यापासून. आपल्याला काय शोधायला सांगितलेलं आहे तर आपल्याला 10 सेकंदांमध्ये किती उष्णता निर्माण होते हे शोधायला सांगितलेलं आहे. म्हणजेच आपल्याला हीट मोजायला सांगितलेली आहे. आणि आता आपल्याला दिलेलं काय आहे तर आपल्याला रेझिस्टन्स किंवा विद्युत रोध दिलेला आहे जो 100 ओहम आहे आणि आपल्याला व्होल्टेज किंवा विभवांतर दिलेला आहे जो की आहे 200 व्होल्ट. तर इथे नक्की चाललं काय आहे? मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की जेव्हा एखाद्या पदार्थातून विद्युतधारा किंवा करंट प्रवाहित होतो तेव्हा त्या पदार्थाच्या विद्युत रोधामुळे किंवा रेझिस्टन्समुळे तिथे उष्णता किंवा हीट निर्माण होते आणि ती निर्माण झालेली उष्णता मोजण्यासाठी आपण एक सूत्र देखील मिळवलं होतं. आपल्याला असं आढळलं होतं की कोणत्याही पदार्थात त्याच्या विद्युत रोधामुळे आणि विद्युत धारेमुळे निर्माण झालेली उष्णता अशा प्रकारे मोजली जाऊ शकते. उष्णता प्रति सेकंदांमध्ये किंवा हीट प्रति सेकंद मध्ये असते व्होल्टेज गुणिले करंट. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आपल्याला इथे करंट दिलेला नाही आहे, मग आपण हे कसं मोजणार? तर ओहमचा नियम आठवा. ओहमचा नियम काय सांगतो? व्होल्टेज किंवा विभवांतर बरोबर करंट किंवा विद्युत धारा गुणिले रेझिस्टन्स किंवा विद्युत रोध. बरोबर. आता याच गोष्टींना आपण इथे भरू शकतो का? यालाच आपण असं लिहू शकतो. बरोबर. I चा वर्ग गुणिले R. यालाच आपण असं देखील लिहू शकतो V चा वर्ग भागिले R. म्हणजेच आता आपल्याला व्होल्टेज किंवा विभवांतर देखील माहिती आहे आणि रेझिस्टन्स किंवा विद्युत रोध देखील माहिती आहे. म्हणजेच आपण हे सोडवू शकतो का? तर हो. तर आपली उष्णता प्रति सेकंद असेल 200 गुणिले 200 म्हणजेच व्होल्टेजचा वर्ग भागिले रेझिस्टन्स जो आहे 100 ओहम. याच्यातले काही शून्य रद्द होऊ शकतात. बरोबर. आणि आपल्याला याचं उत्तर मिळेल 400 ज्यूल्स. आणि उष्णता ही ऊर्जा आहे किंवा एनर्जी आहे म्हणून आपण याला ज्यूल्स प्रति सेकंद मध्ये लिहितो आहे. म्हणजेच या टोस्टरच्या उष्णता निर्माण करणाऱ्या घटकामध्ये प्रति सेकंदाला 400 ज्यूल्स इतकी उष्णता निर्माण होते आहे. आता आपल्याला 10 सेकंदांमध्ये शोधायला सांगितलेली आहे. बरोबर. तर उष्णता 10 सेकंदांमध्ये किती निर्माण होते याच्यासाठी आपण 400 ज्यूल्स हे प्रति सेकंदांमध्ये आहे गुणिले 10 सेकंद. बरोबर. इथे आपलं सेकंद आणि सेकंद रद्द होईल म्हणजेच आपल्याला उत्तर मिळतं 4000 ज्यूल्स. म्हणजेच या टोस्टरच्या उष्णता निर्माण करणाऱ्या घटकामध्ये 10 सेकंदांमध्ये 4000 ज्यूल्स इतकी उष्णता निर्माण होते आहे. ठीक आहे. चला अजून एक उदाहरण बघूया. 2 व्होल्ट विभवांतरावर एक बल्ब दर मिनिटाला 240 ज्यूल्स उष्णता निर्माण करतो. तर बल्बचा विद्युत रोध आणि त्यातून वाहणारा विद्युत प्रवाह शोधा. पुन्हा आपण मागच्या सारखी सुरुवात करूया. आपल्याला शोधायचं काय आहे तर आपल्याला R शोधायचा आहे म्हणजेच रेझिस्टन्स किंवा विद्युत रोध शोधायचा आहे आणि I शोधायचा आहे म्हणजेच विद्युत प्रवाह किंवा करंट शोधायचा आहे. आणि आपल्याला दिलेलं काय आहे तर आपल्याला उष्णता जी प्रति मिनिटांमध्ये दिलेली आहे काय ती आहे 240 ज्यूल्स प्रति मिनिट आणि व्होल्टेज दिलेलं आहे जे आहे 2 व्होल्ट. चला तर आपण मागे जिथे होतो तिथपासूनच सुरुवात करूया. आपल्याला उष्णता प्रति सेकंद याचं सूत्र माहिती आहे जे होतं आपलं V गुणिले I. यालाच आपण I चा वर्ग गुणिले R असं देखील लिहू शकतो. यालाच आपण V चा वर्ग भागिले R असं देखील लिहू शकतो. आता जर तुम्ही लक्षपूर्वक पाहिलं तर आपल्याला उष्णता प्रति मिनिटांमध्ये दिलेली आहे. आता याच्यावरूनच जर आपण उष्णता प्रति सेकंद किती आहे हे जर शोधू शकलो तर आपल्याला उष्णता माहिती असेल आणि विभवांतर किंवा व्होल्टेज माहिती आहे आणि मग आपल्याला हे सोडवायला सोपं जाईल. बरोबर. तर या उष्णतेला आपण आधी प्रति सेकंदांमध्ये आणूया आणि ते आपण कसं करू ते मी इथे समोर लिहून दाखवते. काय तर 240 ज्यूल्स भागिले 60 सेकंद. एका मिनिटामध्ये 60 सेकंद असतात. बरोबर. आणि हा शून्य रद्द होऊन आपल्याला मिळेल 4 ज्यूल्स प्रति सेकंद म्हणजे
हा बल्ब दर सेकंदाला 4 जूल्स इतकी उष्णता निर्माण करतो आहे. आता आपल्याला ही उष्णता माहिती असल्यामुळे आपण हे सोडवू शकतो का? तर हो. तर आपण हे सूत्र वापरूया. उष्णता प्रति सेकंद बरोबर व्हीचा वर्ग भागिले आर. म्हणजेच 4 बरोबर 2 गुणिले 2 कारण व्हीचा वर्ग आहे भागिले आर. यालाच आपण असं देखील लिहू शकतो. आर बरोबर 4 भागिले 4 बरोबर. म्हणजेच आपला आर येईल 1 ओहम. म्हणजेच आपला विद्युत रोध आहे 1 ओहम. आता मला सांगा बरं आपण आय कसा काढू शकतो? तर आपण हे सूत्र वापरून आय काढू शकतो. कारण आपल्याला उष्णता प्रति सेकंद माहिती आहे, आपल्याला व्होल्टेज माहिती आहे, आपल्याला आय काढायचा आहे आणि आपण ओहमचा नियम वापरून देखील आय काढू शकतो. चला तर आपण ओहमचा नियम वापरून आय काढून बघूया. आय बरोबर व्ही भागिले आर. कारण व्ही बरोबर आय गुणिले आर होतं. ठीक आहे. तर याचंच पुढे येईल आय बरोबर 2 भागिले 1 कारण व्ही आपला 2 आहे आणि आर आत्ताच आपण काढला विद्युत रोध 1 आहे. म्हणजेच आय बरोबर 2 अँपियर. कारण हा विद्युत प्रवाह आहे त्याच्यामुळे आपलं आयचं उत्तर येईल 2 अँपियर. म्हणजेच या उदाहरणामध्ये आर किंवा विद्युत रोध हा आला आपला 1 ओहम आणि आय किंवा विद्युत प्रवाह हा आला 2 अँपियर. आणि हाच आहे आपल्या बल्ब मधला विद्युत रोध आणि त्यातून वाहणारा विद्युत प्रवाह. आता तुम्ही अशा प्रकारची अजून उदाहरणे घेऊन त्यांचा सराव करू शकता. या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.